विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मागील पिरियडमध्ये आपण स्टडी केलेलं आहे काही ह्यूमन डिसीजेस. त्याच्यामध्ये आपण स्टडी करत होतो एड्स. तर आपण असं बघितलंय एड्स इज अ व्हायरल डिसीज. ओके, त्याच्यामध्ये मोड ऑफ ट्रान्समिशन. तर आज बघायचं आपल्याला एड्स मधली पुढचे सिम्पटम्स, त्याची ट्रीटमेंट. विद्यार्थी मित्रांनो, सपोज एखाद्या पर्सनमध्ये आज HIV व्हायरस एंट्री केलेलं आहे, तर एंट्री केल्याच्या नंतर लगेचच्या लगेच सिम्पटम येत नाहीत. सिम्पटम येण्यासाठी काही पिरियड लागतो, काही ड्युरेशन लागतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ इन्क्युबेशन पिरियड. मग विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट इज द इन्क्युबेशन पिरियड? तर आपण असं म्हटलंय द पिरियड फ्रॉम इन्फेक्शन, एखाद्याला इन्फेक्शन झालं, इन्फेक्शन टू अपीअरन्स ऑफ फर्स्ट सिम्पटम ऑफ द डिसीज. फर्स्ट सिम्पटम ऑफ डिसीज, दॅट इज नथिंग बट इन्क्युबेशन पिरियड. मग इन्फेक्शन पासून सिम्पटम येईपर्यंतचा पिरियड मीन्स नथिंग बट व्हॉट? इन्क्युबेशन पिरियड. नाउ इन एड्स इट इज फ्रॉम मंथ टू इयर. मंथ पासून इयर पर्यंत असू शकतो. जनरली इन एड्स इट इज 5 to 10 years. मग हा नीटमध्ये MCQs येऊन गेलेला आहे. इन एड्स incubation is period from usually how many? 5 to 10 years. Okay, what is the incubation period? Period from infection to appearance of first symptom of the disease, that is the incubation period. मग वेगवेगळ्या डिसीजमध्ये वेगवेगळा इन्क्युबेशन पिरियड आहे. जसं मी म्हटलं एड्समध्ये असा आहे. तर टायफॉइडमध्ये इन्क्युबेशन पिरियड हा 10 to 14 days आहे. मग वेगवेगळ्या डिसीजमध्ये वेगवेगळा इन्क्युबेशन पिरियड असतो. विद्यार्थी मित्रांनो, मग एड्समध्ये नेमकं काय होतं आपल्या बॉडीमध्ये? एखादा व्हायरस एंट्री केल्याच्या नंतर आपल्या बॉडीमध्ये कशा पद्धतीने अटॅक करायला लागतो? HIV व्हायरस आपल्या बॉडीमध्ये, समजा ही एक ॲनिमल सेल आहे. Suppose this is the one of the animal cell. Okay, animal cell. या ॲनिमल सेलवर कोण अटॅक करायला लागेल? HIV व्हायरस. सपोज ॲनिमल सेलमध्ये मी एक्झाम्पल घेतोय मॅक्रोफेजेस. आपल्या बॉडीमधल्या या मॅक्रोफेजेसवर HIV व्हायरस अटॅक करायला लागेल. दिस इज द सेल मेम्ब्रेन. नाउ HIV व्हायरस, सपोज हे HIV व्हायरस आहे, त्याचं जेनेटिक मटेरियल. HIV व्हायरसमध्ये हे प्रोटीन कोट, हे प्रोटीन का कोट. ओके, अँड दिस इज द जेनेटिक मटेरियल RNA कोर. RNA कोर ऑफ व्हॉट? HIV व्हायरस. नाउ that when that virus attack on the cell, that time that RNA core, this is the RNA core, enter into the cell. सेल के अंदर एंट्री करेगा. This is what? RNA core enter into the cell. Now when that RNA core enter into the cell, that time from that viral DNA is produced. This is the viral DNA. DNA of the virus is produced with the help of reverse transcriptase enzyme. HIV virus मध्ये reverse transcriptase enzyme present असतो. That reverse transcriptase enzyme responsible for conversion of RNA into DNA. Now that RNA convert into DNA. Now that DNA incorporate into host genome. This is the host genome. This is nucleus, genetic material. हे न्यूक्लियस आहे. ओके, दिस इज द न्यूक्लियस.
होस्ट जिनोम, दिस इज द जिनोम. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी काय म्हटलं, दॅट व्हायरल DNA, दिस इज द DNA ऑफ द व्हायरल DNA incorporate into what, न्यूक्लियस ऑफ द होस्ट न्यूक्लियस मध्ये एंट्री करायला लागेल अँड कंट्रोल द न्यूक्लियस ऑफ होस्ट सो दॅट देर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हायरल RNA. these are the viral RNA are produced. मग when viral RNA are produced, मी असं म्हटलंय, this is the HI virus protein code genetic material RNA core. When RNA introduced into the animal cell, for example in macrophages, that time from that RNA what form, DNA, with the help of reverse transcriptase enzyme. Now that DNA incorporate into host nucleus. इनकॉर्पोरेट याचा अर्थ आपण म्हटले, हा DNA कोणाचा DNA, आता हा व्हायरल DNA होस्ट न्यूक्लियस मध्ये पास करतो. म्हणजेच होस्ट मीन्स मॅक्रोफेजेस मध्ये पास झाला आणि त्याने या न्यूक्लियसला कंट्रोल केलं. दॅट्स वाय देर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यू व्हायरल RNA. नाउ दॅट न्यू व्हायरल RNA, ओके, मग हे जेनेटिक मटेरियल तयार झालं आणि इन दिस वे न्यू व्हायरसेस आर फॉर्म. दीज आर द न्यू व्हायरसेस आर फॉर्म. Okay, now these new viruses are ready to attack on other cell. दुसऱ्या सेलवर अटॅक करण्यासाठी रेडी आहेत. इन्फेक्ट अदर सेल. In this way, macrophages act as a HIV factory. Which is a HIV factory? Macrophages. ओके, आपल्याला माहिती आहे फॅक्टरीमध्ये काहीतरी प्रोडक्शन होतं, तसं आपल्या बॉडीमध्ये मॅक्रोफेजेसमध्ये नवीन HIV व्हायरसेस तयार झालेले आहेत. दीज आर द HIV व्हायरस. ओके, HIV तयार झालेले आहेत. दॅट्स वाय मॅक्रोफेजेस ॲक्ट ॲज अ HIV फॅक्टरी. मग विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला HIV व्हायरस आपल्या बॉडीमध्ये मॅक्रोफेजेसवर अटॅक करतं त्यावेळेला मॅक्रोफेजेस किल होत नाहीत. मॅक्रोफेजेस नवीन व्हायरसेस तयार करायला लागतात. दॅट्स वाय मॅक्रोफेजेस आर HIV फॅक्टरी. लाईक सायमल्टेनियसली जसं HIV व्हायरसनं आपल्या बॉडीवर मॅक्रोफेजेसमध्ये अटॅक केला, लाईक सेम इट आल्सो अटॅक ऑन हेल्पर टी सेल. ओके, हेल्पर टी सेलवर अटॅक करायला लागतो. ओके, म्हणजे HIV व्हायरस मॅक्रोफेजेसवर अटॅक करतं आणि मॅक्रोफेजेस ॲक्ट ॲज अ HIV फॅक्टरी. लाईक सेम इट आल्सो अटॅक ऑन हेल्पर टी सेल. इट रेप्लिकेट इन द हेल्पर टी सेल, रेप्लिकेट व्हायला लागेल अँड व्हॉट, डिस्ट्रॉय द हेल्पर टी सेल सो दॅट इन HIV हेल्पर टी सेल काउंट इज रिड्यूस्ड. मग परीक्षेमध्ये क्वेश्चन येत आहे, which cell are reduced in the AIDS? Which cell count is reduced? Helper T cell count is reduced in the AIDS. Which is the HIV factory? Macrophages is the HIV factory. This is the action of what? HIV virus into our body. This is the action of what? HIV virus into our body. मग विद्यार्थी मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे. याच्यावर MCQs आलेले आहेत. In this way, new HIV viruses are formed. These are ready to attack on another virus. Macrophages are never killed. These produce new viruses. जसं HIV virus macrophages वर अटॅक करतं, like same it also attack on helper T cell, so that helper T cell count is reduced. Structure of HIV virus, यानी HIV virus का स्ट्रक्चर कैसे? HIV virus जर बघितलं आपण, त्या HIV virus मध्ये हे RNA जिनोम आहे अशा पद्धतीनं. दिस इज द सिंगल स्ट्रँडेड RNA. ओके, आपण असं म्हटलंय
तर याच्यामध्ये एन्झाईम प्रेझेंट आहे. विच एन्झाईम? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. मग दिस इज द रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज एन्झाईम. ओके, दिस इज द RNA. ओके, नाऊ मग कोणता RNA प्रेझेंट आहे? सिंगल स्टँडर्ड RNA प्रेझेंट आहे. ओके, दिस इज द प्रोटीन कोट. हे प्रोटीनचा कोट असतात. देर आर 2 प्रोटीन कोट इन द HI व्हायरस. दिस इज द इनर प्रोटीन कोट. हे अशा पद्धतीनं एक इनर प्रोटीन कोट आहे आणि दुसरा एक आउटर प्रोटीन कोट. दिस इज द आउटर प्रोटीन कोट. अशा पद्धतीनं हे 2 प्रोटीनचे कोट असतात. कोणामध्ये? HI व्हायरसमध्ये. मग अशा पद्धतीनं दिस इज द आउटर प्रोटीन कोट. मग विद्यार्थी मित्रांनो, मी काय सांगितलंय? HI व्हायरसच्या स्ट्रक्चरमध्ये दिस इज द एन्झाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज, RNA, प्रोटीन कोट. दिस इज द इनर प्रोटीन कोट. दिस इज द आउटर प्रोटीन कोट. These are the protein coat. Okay, now HI virus covered by phospholipid, that is lipid bilayer. हे असे लिपिडचे 2 लेयर असतात. दिस इज द 1 लेयर, दिस इज द अनदर लेयर, दॅट इज बायलेयर, लिपिड बायलेयर, लिपिड बायलेयर. ओके, आणि याच्यावर हे ग्लायकोप्रोटीन स्ट्रक्चर असतात अशा पद्धतीनं. These are the glycoprotein structure. हे सगळीकडे असतील. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ HI व्हायरस. मग HI व्हायरसमध्ये ध्यानात ठेवायचं आहे कोणता एन्झाईम आहे? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. तो काय करतं? RNA का कन्व्हर्शन कोणामध्ये? DNA मध्ये. ओके, किती प्रोटीनचे कोट आहेत? 2. दिस इज द इनर, दिस इज द आउटर. lipid bilayer, this is the 1 layer, this is the another. On that what present? These are the glycoprotein are present. हे glycoprotein आहेत किसके ऊपर? लिपिड बायलेयर के ऊपर. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ व्हॉट? HI व्हायरस. सिम्पटम्स ऑफ द एड्स. तर आपल्याला असं माहिती आहे एड्समध्ये काय काय सिम्पटम तयार होत असतात. तर ज्या वेळेला एखादं इन्फेक्शन होत असतं, जनरली अर्ली स्टेज इन्फेक्शन झाल्याच्या नंतर जनरली पेशंटमध्ये सिम्पटम येत नाहीत. काही पेशंटमध्ये स्मॉल सिम्पटम आलेले असतात, लाईक फिवर, चिल्स. ओके, मग फर्स्ट स्टेज इज द जनरली असिम्प्टोमॅटिक स्टेज ऑफ एड्स. ओके, असिम्प्टोमॅटिक स्टेज. त्यानंतर हळूहळू पेशंटमध्ये सिम्पटम यायला लागतात आणि सेकंड स्टेज इज द एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स. एड्स रिलेटेड कॉम्प्लेक्स. विद्यार्थी मित्रांनो, या स्टेजमध्ये पेशंटमध्ये मेजॉरिटी सिम्पटम आलेले असतात. मग कोणकोणते बेसिक सिम्पटम आहेत? 1 इज अ वेट लॉस अबाउट 10% weight loss. Okay, second is the continuous fever, diarrhea, continuous fever, diarrhea, cough more than 1 month, एका महिन्यापेक्षा जास्त, कंटिन्यू कफ, डायरिया, फीवर. देन जनरली नाईट स्वेटिंग इज कॉमन. नाईट स्वेटिंग. ओके, these are generally the symptom which are found in AIDS related complex. Now in third stage patient immunity power is totally deranged. मीन्स पर्सन के अंदर कैपेसिटी लॉस हो गया किसका? रेजिस्ट करने का. दैट इज फुल ब्लोन स्टेज ऑफ एड्स. फुल ब्लोन स्टेज ऑफ एड्स. तर याच्यामध्ये पेशंटचा इम्युनिटी पॉवर टोटली कमी झालेला आहे. त्यामुळं पर्सन बिकम ससेप्टेबल टू मेनी डिसीजेस. ससेप्टेबल मीन्स पर्सनवर अनेक डिसीज अटॅक करायला लागतील. लाईक
मायकोबॅक्टेरियम. ओके विद्यार्थी मित्रांनो, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, हे मायकोबॅक्टेरियम इज अ पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर ट्युबरक्युलोसिस, दॅट इज द TB. मेनी व्हायरसेस, अनेक व्हायरसेस अटॅक करायला लागतील. मेनी फंगाय, इवन टॅक्झोप्लाझ्मा. ओके दीज आर अटॅक ऑन द बॉडी. म्हणून म्हटलंय मी फुल ब्लोन स्टेज ऑफ एड्समध्ये पर्सनचा इम्युनिटी पॉवर कमी झालेला आहे, पर्सन ससेप्टिबल आहे टू मेनी डिसीज, यानी पर्सनवर अनेक डिसीज अटॅक होऊ शकतात लाईक मायकोबॅक्टेरियम. मग मायकोबॅक्टेरियम इज अ पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम फॉर ट्युबरक्युलोसिस. म्हणून आपण बघतोय की एड्स ज्याला झालेला आहे तो मेजॉरिटी एड्सचे पर्सन या TBनं डेड होत असतात. म्हणून मी म्हणतोय की मेजॉरिटी एड्स पर्सन आर किल्ड बाय ट्युबरक्युलोसिस. दॅट्स वाय ट्युबरक्युलोसिस इज द मेन किलर ऑफ एड्स. Tuberculosis is the main killer of AIDS. Now, many viruses attack fungi and even toxoplasma. Okay, these are the nothing but what symptoms of the AIDS. Early stage is asymptomatic. Then second stage मध्ये weight loss about 10%. 10% weight loss झाल्यामुळे person becomes slim. That's why AIDS is also called as a slim disease. AIDS ला second name is a slim disease. Okay, continue cough, diarrhea, fever. In this way, all these are the symptom of what? AIDS. Treatment and prevention of the AIDS. तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही ट्रीटमेंट आहे आणि प्रिव्हेन्शन हे आपल्याला बघायचंय. ओके, तर आपल्याला असं माहिती आहे एड्समध्ये नो परमनंट क्युअर, नो क्युअर. ओके, मग एड्समध्ये ओनली प्रिव्हेन्शन इज द बेस्ट. म्हणून आपण म्हणतोय प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग एड्समध्ये आपण ट्रीटमेंट कशासाठी घेतोय? ट्रीटमेंट याच्यासाठी घेतोय की जे काही व्हायरस आहे त्याचं रेप्लिकेशन अवॉइड करण्यासाठी. ज्या वेळेला आपल्या बॉडीमध्ये HIV व्हायरस एंट्री करतोय, आपण आताच बघितलं त्याचं मल्टिप्लिकेशन होत असतं. मग आपण एड्समध्ये ज्या ड्रग्स घेतोय, ओके, जी काही ट्रीटमेंट घेतोय दॅट अवॉइड व्हॉट रेप्लिकेशन ऑफ HIV व्हायरस. मग कोणती ट्रीटमेंट जनरली घेतोय आपण? जनरली आपण घेत असतोय HAART, दॅट इज हायली ॲक्टिव्ह antiretroviral therapy. Okay, what is the HART? Highly active antiretroviral therapy. Means that therapy avoid the replication of virus.